जय भीम जय श्री मंडळी, कशा आहात तुम्ही? स्वागत तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आफ्टर लॉंग टाईम मी माझा व्लॉग शूट करणार आहे आणि आज मी खूपच एक्साइटमेंट पण आहे, कारण की आज मी जाणार आहे. तुम्हाला माझं कार्ड दाखवतो मी आज कुठे जाणार आहे ते हे बघा. हे आपलं कार्ड एकदम झूम करून तुम्हाला दाखवतो मी. तर आज आपण जाणार आहोत वर्ल्ड डिझनी वर्ल्ड थीम पार्कमध्ये. आज आम्ही जाणार आहेत. तर हा हे पूर्ण मी रिझर्वेशन सगळं केलेलं आहे आणि खूपच भारी वाटते, कारण की पहिल्यांदा मी चाललो आहे वर्ल्ड डिझनी पार्कमध्ये. मला कंपनीमध्ये डिझनीमध्ये जॉईन करून मला 6 वर्ष झाले, पण मी कधी पण इकडे गेलो नाही. आणि तुम्हाला जर इकडे जायचं असेल मुंबईवरून, तर तिची फ्लाईटची तिकीट प्लस आतलं एंट्रन्स तिकीट लगभग 1 लाखाचा खर्च आहे आतमध्ये जाण्यासाठी, थीम पार्कसाठी बघण्यासाठी. आतमध्ये बरंच कसं बघण्यासारखं आहे. पण माझं नशीब एवढं चांगलं आहे की मी डिझनीमध्ये जॉबला आहे आणि आम्हाला सगळं काय फ्रीमध्ये बघायला भेटणार आहे आज. आणि तसंच मग आम्हाला कंपनीने बॅग पण दिलेली आहे, कारण की मी रिसेंटलीच मी एक डिझनीची एक नवीन शिप होती ॲडव्हेंचर, त्याच्यावर मी जॉईन झालेलो आहे. ती बघा, ही बॅग आहे ही बघा. तर ही पण फुल डिझनी ॲडव्हेंचर ओपनिंग टीम आहे. ते सगळे फुल एक्साइटमेंटमध्ये सगळं कॅमेऱ्यावर सेटअप करून घेतलेले आहे. आणि प्लस तुम्हाला मी माझा पास पण दाखवतो कसा असतो आमचा पास तो. तर आम्हाला कंपनी काय काय प्रोव्हाइड करते व्हॅन यू जॉईनिंग डिझनी क्रूज इंडस्ट्री. हे बघा, हे आहे आपलं वर्ल्ड डिझनी. हे मेन एंट्रन्स आहे. हे ब्लू कार्ड आहे. ह्याच्यावर मला डिझनीचे जेवढे पण मला प्रोडक्ट्स आहेत, जेवढे पण त्यातले जेवण वगैरे सगळं मला डिस्काउंटमध्ये भेटणार आहे. आणि ह्या कार्डवरच मी बरंच काही शॉपिंग पण करू शकतो. म्हणजे जर समजा आपल्या डिझनीचं कुठे पण आउटलेट असेल इंडियामध्ये किंवा बाहेर जर एअरपोर्टला, तर मी शॉपिंग करू शकतो विथ डिस्काउंट ऑफ 40% डिस्काउंट असं भेटणार आहे मला ह्याच्यावर. आणि हा आहे आपला डिझनीचा मेन पास आहे. माझा सेल्फ पास आहेत हा बघा डिझनीचा. असेच माझ्याकडे गेस्ट पास पण आहेत. बरेचसे आम्हाला दरवर्षी भेटले जातात. पण जायचं म्हणजे एवढा खर्च करून मुंबईवरून जायचं कसं, तर आज तो टाईम आलेला आहे. फ्रीमध्ये जायला भेटतं, ते आज चान्स सोडणार नाही. तर हे एक आपल्याकडे कार्ड आहे सेल्फ पास. आणि हा मेन एंट्रन्स आहे पास. हा एक आहे आपल्याकडे डिझनीचा. तर ठीक आहे, आता आपली सगळे मंडळ आम्ही जमा होणार आहेत. आणि कंपनीने आमच्यासाठी एक बस पण प्रोव्हाइड केलेली आहे. तर त्या बसमध्ये बसून आम्ही सगळे जाणार आहेत. आता आम्ही आहोत पोर्ट कन्व्हरल या ठिकाणी आणि मी आहे माझ्या कॅबिनमध्ये. आणि माझा मित्र पण आता सगळेच रेडी होतात. ते सगळे आम्ही भेटू बसमध्ये. आणि ट्रॅव्हलिंग आपली एक तासावरची ट्रेनिंगच बोलतो सॉरी, तासाभराची आपली ट्रॅव्हलिंग होणार आहे तिकडे लोकेशनला पोहोचला. आणि बाकीचे सगळे काय तुम्हाला मी तिकडे गेल्याच्यानंतर दाखवतो मी. तर मंडळी, फायनली आपण इथं पोहोचलेलो आहोत. 1.5 तासाचा प्रवास होता. मी आणि दादू माझ्यासोबत आहे आज. आणि अजून आपले बरेचसे मित्र आहेत, अजून 5च्या बसने येतात ते. आम्ही पोर्ट कन्व्हरल या ठिकाणी होतो. आमची पोर्ट लागलेली बस तिथं लागलेली आहे. तिथून आम्ही इथं ओरलँडो येण्यासाठी आम्हाला 1.5 तास लागला आहे भाऊ. 1.5 तास लागला आम्हाला इकडे पोहोचण्यासाठी. आणि आता आम्ही सगळे इथं गेट बघू शकतो, कारण की इथं बरेचसे इथं पार्क आहेत. टोटल इथं 5 पार्क आहेत. आणि हा पूर्ण जो पार्क आहे, पूर्ण जो डिझनी वर्ल्डचा जो पार्क बनवला आहे, तो पूर्ण 2700 एकरमध्ये पूर्ण सगळे पार्क बनवलेले आहेत. टोटल असे 5 पार्क आहेत. आता आम्ही डिझनी वर्ल्ड किंगडमला आम्ही जाणार आहोत. आता डिझनी वर्ल्ड किंगडम तर शोधतो आम्ही किती मोठं आहे, तुम्हीच बघून घ्या. आणि आज संडे आहे, तर संडे आज पूर्ण क्राऊडेड आहे. फुल गर्दी, फुल भसड आहे. आता चालता इथे किती टाइम लागतो आम्हालाच माहिती नाही, कारण की एक पार्क बघायला मिनिमम तुम्हाला 1 दिवस लागतो. पण आमच्याकडे टाइम पण कमी आहे. आता बघू आम्ही कसं आता कॅप्चर करतो ते. इकडे सगळे बस डायरेक्टर वगैरे दिलेले आहेत. तिथे सगळे डेस्टिनेशन आहेत. आणि ते सगळे पार्क्स वगैरे दिले आहेत, कुठे जायचं कोणत्या लोकेशनला. ते सगळे गेट्स नंबर दिले. तर आमचा आहे मॅजिक किंगडम पार्क आहे. सकाळी 10 वाजता ओपन होते आणि इथं गेट नंबर 36. तर आता आम्ही जाणार गेट नंबर 36ला. आणि आम्ही थांबणार आहे आमच्या सगळ्या मित्रांसाठी, कारण की ते पण 5च्या बसला. ते जर विसरले आम्हाला का, ते एकदम भावले होणं सगळं ते विसरून जाणार. बॅक टू जर शिपच जातील, ते येणार नाही काय नाही. ते तुम्ही बघू शकता वरती वरती बघा सगळे लावलेले आहेत. हे सगळे पार्कसाठीच आहेत, कारण की 2700 एकरमध्ये सगळे पार्क बनवून ठेवलेत. त्याच्यामुळे चालण्याची कॅपॅसिटी सगळ्यामध्ये नसते. मग हे सगळे कार्ड दिलेले आहेत, त्यांच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता, फिरू शकता. पण याचे पण काही कुपन्स वगैरे असतात अवेलेबल, पण सध्या ते आमच्याकडे नाही आहेत कुपन्स वगैरे. आणि सध्या वाटतं बंद पण आहे. तर काय जरा इथून फिरून घेतो. ही बघा मंडळी, इथं बस लागलेली आहे. या मॅजिक किंगडम, या बसने आम्ही जाणार मॅजिक किंगडमला. आणि तुम्ही लाईन बघू शकता, फुल मोठी लाईन आहे. आणि अजून पण माणसं यायचे बाकी आहेत. आणि हे आमचे 2 बिछडलेले मित्र आहेत, हे सगळे पार्टी होते, हे आता आलेले आहेत. हे सगळ्या गोवावरून आले इकडे मॅजिक किंगडम साठी ओरलँडो बघायला. आणि आता बसमध्ये जागा भेटणार का नाही काही सांगू शकत नाही. विषय थोडा गंभीर होणार आहे, कारण की जागाचे बघू आता काय होते. आतमध्ये गेलं समजा आपल्याला काय जागा वगैरे भेटे का नाही.
ओके, तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत मॅजिक किंगडम या ठिकाणी. आणि आमचे मित्र वगैरे पण सगळे आहेत आज सोबत. ते दादू आहे, इथं प्रज्योत आहे, इकडे अजून दोघे आहेत आपले मित्र. आपण सगळे एका शिपवर का जॉबला आहेत. आणि आज चांगलाच आज दिवस आहे, आज संडे पण आहे आणि जरा गर्दी पण तुम्ही बघू शकता, खूपच गर्दी आहे. आणि टाइम तर बरंच लागला आम्हाला ट्रान्सपोर्टेशनसाठी. तासभर लागला आम्हाला इकडून पोर्टवरून इकडे येण्यासाठी ऑर्लँडोमध्ये. पण तरी पण ठीक आहे. आणि अजून एक फ्रेंड आहे आमचा पीजे, आमच्या फिलिपिनो फ्रेंड आहे ऑल द वे साथी फ्रॉम कुसैयो. फिलिपिन्स. हे आपले दोघे आहेत, आपले मित्रमंडळी फिलिपिनो आहेत. फ्रेंड्स हे सारखे आमच्या सोबतच असतात, आपलेच झालेले आहेत. तर बघू आता काय काय आपलं इथं बघायला वगैरे भेटते काय ते. आता आलो तर आहे मॅजिक किंगडम मध्ये, फुकट मध्ये आलेलो तर आहे. कंपनीने पूर्ण खर्च केलेला आहे. डिस्नी मध्ये काम करत काहीतरी त्याचा प्रॉफिट झालाच पाहिजे आपल्याला. हा, ते हे जे कार्ड आहे ते हे ओके. So this is the main entrance pass for me. To show this card? With a scan. Oh, do you have the ticket? Tickets? Yep, the This ticket. one? Yeah, that one. You're gonna scan that one. Okay, and then place a finger down right here. There Good? you go. Thank you. ओके, तर फायनली आपली एंट्री झालेली आहे. आप भी आएगा असली मजा. आणि हे जे मी कार्ड दाखवलं होतं याच्याने तर काही झालं नाही. पण याच्याने शेवटी झालेलं आपलं मेन होतं डिझनीचं. आणि तर तुम्ही समोर बघू शकता मोनोरेल वगैरे पण चाललेली आहे. कारण की पार्कच एवढा मोठा आहे की ह्या इथून दुसऱ्या पार्कला जायला तुम्हाला ट्रेनच पाहिजे. आता मग ट्रॅम असंच ट्रॅम बंद होती, तुम्हाला दाखवलं ट्रॅम तर आज काहीच नव्हती चालू वगैरे, काही नव्हती. तर काही हरकत नाही, आतमध्ये एंट्री तर केली आहे. एक्साइटमेंट तर आहे जास्त करून फिरायला, पण टाइम पण आपल्याकडे कमीच आहे. आणि हे तुम्ही समोर बघू शकता, हे आहे ते पूर्ण वर्ल्ड डिझनी वर्ल्ड, रेल रोड आणि मॅजिक किंगडम तुम्ही समोर बघू शकता. याच्या आतमध्ये आपल्याला जायचं मेन एंट्रीसाठी. चला फायनली आम्ही एंट्री करतोय मॅजिक किंगडम मध्ये आफ्टर लॉंग टाइम. 15-20 मिनिटं असेच आमचे टाइमपास झालेले आहेत, कारण की कार्ड ऍक्सेस नव्हतं होत. काही काहींकडे ब्ल्यू होतं, काही काहींकडे ग्रीन होतं, माझ्याकडे तिन्ही पण होते कार्ड. माझं झालं फटाफट. आणि हे आहे आपलं मॅजिक किंगडम, ही आपली मेन एंट्रन्स आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे आपले सगळे मित्रमंडळी भावकीचे पूर्ण काय. आणि जे बनवलेलं एक नंबर बनवलं यार, फुल भारी बनवलेलं आहे. ए अरे इकडे बघा, इकडे बघा, या साईडला बघा, 2 ट्रेन्स. आणि हे एकदम बंगलो सारखे वाटते, पूर्ण बंगलोच बनवले असं वाटते ते. पण फुल भारी आहे, काहीतरी कुठेतरी आल्यासारखं वाटते, म्हणजे पैसा वसूल आहे. आणि इथून हे जे तुम्ही बसला ट्रॅक, इथून पूर्ण ट्रेन जाते. बघू आपल्या ट्रेन दिसली तर. आणि इथं पूर्ण एम्पेरियर वगैरे आहे. इथे मोठे मोठे शूट्स वगैरे होतात, सगळे डिस्नी जेव्हा पण शूट होतात ना अर्धे अर्धे, ते सगळे इथे मेन मेन शूट्स वगैरे होतात या साईडला. आली ट्रेन, आली ट्रेन, आली ट्रेन, आली. ट्रेनचा आवाज आला पण ट्रेन नाही आली. ओहो, ये तो देख भाई. हा इथं बघा, इथे एकदम भारीच वाटतंय यार. फुल फंक्शन वगैरे पूर्ण चालू आहेत, मोठे मोठे फंक्शन चालू आहेत इथे फुलांचे. हे मेन डिस्नीचे कॅरेक्टर आहेत नाही सगळे मेन. Lion Man Cinema now showing Mickey's. Thank you all so much. If you enjoyed our singing, please remember that we are the Dapper. आणि हे बघा मेन ते आहे ते मॅजिक किंगडम, तुम्ही समोर बघा, तुम्ही समोर दिसत असेल. अजून आपण तिथं पुढे जाणार आहोत. ते सगळ्यात मेन आहे, जेवढे पण तुम्ही डिस्नीचे कार्टून्स बघता, मूवीज बघता, त्याच्यावर सगळ्यात पहिलं स्टार्टिंगला बघा हे असतं. तर हा मेन पिक्चर आहे तो. हे बघा, हे आहे समोर वॉल्ट डिस्नी. वाव, नंबर यार. तिथे बघा 2 डेसीस वगैरे तिथं शो चालू आहे. मिकी मिकी आहे, मिनी माऊस आहे. आणि हा फुल क्राऊडेड आहे.
तो संपतच आलेला उशीर झालेला आहे पण काय हरकत नाही शो एकदम भारी आहे हे सगळे परफॉर्मन्स आम्ही रोज बघतो ऑनबोर्ड Looks like everybody's ready. Mickey Mouse just love the friendship fair. A day of joy and music and having fun together. That's right. We travel far and wide. आता आम्ही चालू इथं तुम्ही बघू शकता टुमोरो लँड या टुमोरोचा पुन्हा सेटअप बनवलेला आहे समोर आता आपण टुमोरोला बघू कसा आहे तो आणि टुमोरो मध्ये एंट्री केल्यावर समोर तुम्हाला बघा दिसायला भेटेल वरती बघा ट्रेन चालली आहे ही ट्रेन मध्ये बसून बघायची ही सिटिंग ट्रेन आहे आणि इथे बघा पगीड आलेला त्याला भूक लागली वाटतं खाऊन गेला जसं इथं बघण्यासारखं तर भरपूर काय काय आहे आणि त्याला पूर्ण एक दिवस पूर्ण पाहिजे तुमच्याकडे या बघण्यासाठी आणि आमच्याकडे फक्त 2 तासच आहेत 2 तासामध्ये सगळं आम्हाला कव्हर करायचंय हे झाड बघ कसं बनवलंय पूर्ण कटिंग सारे केलेले आहेत उसमें जाने के लिए नहीं मिलता है अपने को किसमें राइड में क्या पता है किधर है वो एंट्री किधर है राइड्स की जाने के लिए राइड उधर है अरे उधर है रे अरे ये मेन है देखिए वो ते ऊपर जा रहे थे वो लोग त्याला एवढं मोठं आहे की फिरून फिरून वैताग आलाय तिथं रोलर कोस्टर पण होतं पण ते तिकडे जाऊ नाही शकत कारण की एवढी गर्दी लाईन आहे तर आता मी या साईडला बघतो काय आहे काय ते सर्कस आहे आणि इकडे यायचं म्हटलं तर सोमवार ते शुक्रवारच्या टाइमिंग मध्ये यायला पाहिजे आज संडे तर आज पूर्ण बिझी है इधर भी बिजी है इधर भी पूरा क्राउडेड है इधर भी जगह ही नहीं अंदर जाने के लिए फुल यार इधर विनी द फू है लाइन स्टार्ट हियर ठीक है द मॅनी ऍडव्हेंचर्स ऑफ विनी द पू आले हे झाड बघा झाडाला पण डेकोरेशन केलेले वेट टाइम मिनिट्स ये रोलर कोस्टर ते बघ हाँ? हाँ वही तो उसके लिए लाइन है ना ये लाइन है उसके लिए अरे बहुत बड़ा लंबा लाइन है रे बाबा इधर भी और अपने पास सिर्फ 1 ही घंटा अभी बचा हुआ खाने का किधर घूमने का किधर बघ कुपन चालतो का बघ कंपनीने आम्हाला कुपन दिले पण त्या कुपन मध्ये फक्त काय चालते का बघू काय चालते काय मिल रहा आईस्क्रीम हाँ Which one are we picking? yeah this are the menus over there Yeah, that's the menu. okay the frozen lemon cup and the frozen lemon strawberry cup frozen banana chocolate sandwich ice cream sandwich that's the best one you get on board also Everyone says Mickey numbers, like the Mickey bar. हा People think it is 'cause it's दुसरीकडे आता दुसरं बघू काय दिसतंय का इथे आतापर्यंत बऱ्याचपैकी बघून झालेले आहे पण काय राईड्स वगैरे काय त्याचा एक्सपिरियन्स घेता नाही आला कारण की खूप मोठे मोठे लाईन्स आहेत राइड साठी अब ये कौन सा पैलेस है ये पीछे का साइड लगता है ये हाँ ये पीछे का साइड है पैलेस इथे आहे घोडा गाडी ए घोडा गाडी हे आमच्या इथं बायकायला पण एक जत्रा वगैरे असतात तिथे अशा घोडागाडी असतात पण हे जरा पॉश घोडागाडी आहेत आणि हे आहे प्रिन्सेस फेरीटेल हॉल स्टँड बाय एंट्रन्स वेट टाइम 25 मिनिट्स आतमध्ये जाण्यासाठी हा आहे आपला मागचा भाग आहे आपण मागाशी पुढून होतो आणि हा मागून आहे असं दिसतं मागून पण मागून तर भाई साहेब 1 नंबर दिसतंय यार हे तर पूर्ण असं बनवलेलं आहे हे आहे मेन डिझनी वर्ल्ड जेवढे पण तुम्ही कार्टून बघता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले हेच असतं आणि आहे बीपीडी पॉपीडी बुटीक हे आहे पूर्ण शॉपिंग करण्यासाठी हे सगळं त्याच्यामध्ये असतं जे सगळे आपले डिझनी प्रिन्सेस जेवढे पण कॉस्ट्युम सगळे भेटतात आणि हा आपला अजून एक ब्लॉगर आहे
आपलं शिपर कामाला यायला पण तुम्ही फॉलो करत जावा. याचा पण चॅनल आहे तुम्हाला मी सगळं सांगणार आहे मी. हो मित्रांनो फॉलो करा लाईक करा भावाच्या आणि कमेंट व्हिडिओला. करायला विसरू नका नेहमी सारखं. अरे वा 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 वा. ये चाहिए ऐसा चाहिए कुछ तो फैंटेसी पे. ये आई फुग्या वाली. हे इथं हे तर आपण इथं पायरेट नाइट्स उधर ये करते ना देते ना ये सब. अरे हे भारी है रे. ये तो देख अच्छा बना है ना ये सबसे खतरनाक बना है. और वो रियल स्टोरी लगता है वो ये पत्थर. लेकिन जो भी है एकदम सही बना है ये. हाँ द पिनोकियो विलेज हाऊस रेस्टॉरंट. हे जेवढे पण तुम्ही इथं सगळे नावावर ऐकतात ना हे सगळे ना क्रुझवर पण नावं असतात आमच्या. आणि की डिझनीचंच आहे ना सगळं काय. आता इथे खूप टाइमपास झालेला आहे. इथे छोटे मोठे असे कार्टून्स बघितलेले आहेत. आता मी चाललो डायरेक्ट हॉलिवूडला. हॉलिवूड म्हणजे हॉलिवूड ऍक्टिंग करायला चाललो नाही. हॉलिवूड वन पिक्चर. ओय अटॅक टू हॉलिवूड नाव. आता हॉलिवूड मध्ये बघू किती टाइम लागतो आम्हाला. इथंच आमचा टाइम असाच जाणार आहे. हॉलिवूड मध्ये काय नवीन काय आहे काय. म्हणजे एकदम भारी बनवलेलं आहे. छान बनवलं एकदम सगळं. बनवलंय पूर्ण थीम्स आहे ते. म्हणजे जेवढे पण कार्टून्स मध्ये यूज होतात ना सगळं ते बनवलेले त्यांनी. स्लीपी हॉलोज रिफ्रेशमेंट. You get entry? Ah. शॉपिंग वगैरे पण झालेली करून तुम्ही बघू शकता. पाठी सगळ्यांकडे बॅग आहेत. माझ्याकडे पण बॅग आहे. ही पाठी बघा ही आहे माझ्याकडे बॅग आहे. आणि माझं सामान माझ्या बॅगेत ठेवलेलं आहे. तुम्हाला काढून दाखवणार नाही. चांगला डिस्काउंट भेटलेला आम्हाला. 40% डिस्काउंट भेटलेला आहे आम्हाला प्रत्येक कॉस्ट्युम मागे. आणि मी एक जॅकेट घेतले आणि बॅग्स वगैरे घेतलेत आणि बाकीच्यांनी पण सगळे खेळणेच वगैरे घेतले मुलींसाठी. आणि हे आपलं थिएटरला फुल लाइटिंग आहे. आणि संध्याकाळची वेळ झाली. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आणि संध्याकाळचं असं वातावरण आहे. आणि आमच्याकडे आता फक्त 1च तास आहे बस स्टॉपसाठी जाण्यासाठी. आणि बघू अजून काय कॅप्चर करता येईल का या व्हिडिओमध्ये. बघू थोडंफार. आणि हा ब्युटिफुल असा बघा महल तुम्हाला दिसतो समोरच. फुल भारी वाटतं. असं वाटतं की महालक्ष्मी रेस कोर्सची एंट्री मला वाटते. तसंच वाटतं पूर्ण. ये महालक्ष्मी रेस कोर्स है ना तो ऐसा दिखना सेम एंट्री वैसा है ना वो. देख ना घड़ी वगैरह उधर ये सब कुछ. लेकिन इधर घोड़े नहीं इधर आदमी दौड़ रहे लेकिन. खूपच भारी वाटला पण आज अजून टाइम भेटला बरोबर तरी. लवकर आलो असतो ना तर अजून मस्त सगळं भेटायला आपल्या भेटला असं फिरायला वगैरे. आणि एक सिटी हॉल आहे. सिटी हॉलचे गड आहे. अरे किती मोठे आहे मग काय खूप मोठे आहे. 5-6 दिवस कमीच आहेत. पॉपकॉर्न खाऊया. हा पास आहे ना आपले. वी हॅव पासेस ना स्टिल फॉर फ्री. हा अटॅक द पॉपकॉर्न्स. इकडे मंडळी तर सगळं काय बघून झालेलं आमचे. आणि संध्याकाळचे आता 6:20 आलेले आहेत. आता आमची बस आहे 7 वाजता. आणि शॉपिंग वगैरे सगळ्यांची झालेली करून. आणि जर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नेहमीसारखं लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. जय भीम.